नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत योग दिनाची अतिशय सुंदर माहिती मराठीमध्ये. चला तर मग सुरू करूया. आंतरराष्ट्रीय योग दिन हा दरवर्षी 21 जून रोजी जगभर अत्यंत उत्साहाने साजरा केला जातो. भारतीय संस्कृती आणि आरोग्याची अमूल्य देणगी असलेल्या योगाचे महत्त्व जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी हा दिवस विशेषत्वाने साजरा केला जातो. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये संयुक्त राष्ट्राच्या महासभेत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता, ज्याला जगातील 177 देशांनी अभूतपूर्व पाठिंबा दिला. त्यानंतर 11 डिसेंबर 2014 रोजी संयुक्त राष्ट्राने 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून अधिकृतपणे घोषित केला आणि 21 जून 2015 रोजी जगातील पहिला योग दिन साजरा करण्यात आला. 21 जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो, ज्याला उन्हाळा संक्रांत म्हटले जाते. या दिवशी सूर्यप्रकाश सर्वाधिक काळ टिकतो, ज्यामुळे भारतीय अध्यात्मात आणि निसर्ग चक्रात या दिवसाला एक विशेष स्थान आहे. आजच्या धकाधकीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीत मानवी शरीर आणि मन निरोगी ठेवण्यासाठी योग अत्यंत प्रभावी माध्यम ठरत आहे. नियमित योगासने आणि प्राणायामामुळे शारीरिक लवचिकता वाढते, स्नायू बळकट होतात आणि शरीरातील रक्ताभिसरण सुधारून रोगप्रतिकारक शक्ती वाढते. केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिक आरोग्यासाठीही योग वरदान ठरला असून यामुळे मानसिक ताणतणाव, चिंता आणि नैराश्य कमी होऊन मनाला शांती लाभते. विशेषतः विद्यार्थ्यांसाठी एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी योगाचा मोठा फायदा होतो. दरवर्षी या दिनानिमित्त एक विशेष संकल्पना निश्चित केली जाते, ज्याच्या आधारे जगभरातील शाळा, महाविद्यालये, शासकीय संस्था आणि नागरिक सामूहिक योगासने करून या मोहिमेत सहभागी होतात. योग हा केवळ एका दिवसाचा उत्सव नसून निरोगी आणि आनंदी आयुष्यासाठी ती एक जीवन पद्धती आहे, जी प्रत्येक व्यक्तीने आपल्या दैनंदिन दिनचर्येत समाविष्ट करणे गरजेचे आहे.